शिवाजी शेवाळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेवाळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निश्चित स्वरूपात चेंबूर आणि शक्तीनगर ह्या ठिकाणी हा खऱ्या अर्थाने हा महायुतीचा बालेकिल्ला आणि ह्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आरपीआयचे सर्व पदाधिकारी उत्साहात उतरलेले आहेत आणि त्यांचा जोर हा प्रचाराचा हा प्रचंड आहे। त्यामुळे लोकांचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि जो विजय आहे तो आता विजय ह्या महायुतीच्यामुळे अत्यंत सुकर झालेला आहे, एक सोपा झालेला आहे। कारण महायुतीची ताकद या ठिकाणी खूप आहे आणि सर्व कार्यकर्ते इथे जोमाने काम करत आहेत। सर्व आलेत, सर्वांचं मी स्वागत करतो आणि महायुतीची एकजूटच ही विजय आणि जास्तीत जास्त लीड मिळवून देणार। हो, आम्हाला गुढीपाडव्याच्या आदेशानुसार आम्ही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे। त्यामुळे आमच्या साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही सन्माननीय राहुलजी शेवाळे साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही उतरलेलो आहोत आणि पूर्ण ताकदीने आम्ही राहुल शेवाळे साहेबांना जिंकून आणणार एवढेच आमचं ध्येय आहे। महायुतीचे लोकप्रिय उमेदवार स्थानिक खासदार राहुल शेवाळे साहेब यांचं आज संवाद दौरा आहे, अणुशक्तीने विभागाचा दौरा आहे आणि चेंबूरचा काही भाग यात येत आहे आणि अत्यंत ताकदीने आरपीआय असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व घटक पक्ष मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत। विजय निश्चित आहे। आता आम्हाला फक्त अंतर किती आहे हे वाढवायचं आहे, लीड वाढवायचं आहे। विजय आमचा निश्चित ठरलेला आहे। शेवाळेसाहेब नक्की तिसऱ्यांदा खासदार होणार आणि ते देशाचे मंत्री देखील होणार असा आम्हाला विश्वास आहे। आपकी बात 400 बार। आजची आमची लढाई देशाच्या हितासाठी, सुखासाठी आहे आणि ती युतीची लढाई त्याचा विजय होणार आहे अशी मला खात्री आहे। या ठिकाणी शेवाळे साहेब जे काही निवडणुकीला उभे आहेत त्यांना आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आमचा विजय आहे, विजय आहे, विजय आहे। तुम्हाला सगळंच माहिती आहे का आपण विन होणारच आहे। ही रॅली तुम्ही बघता क्षणी तुम्हाला समजेल का कुठली रॅली चालली, ही साहेबांची रॅली चाललेली आहे आणि आपण नक्कीच विन होणार, हॅट्रिक मारणार आपण। आजच नाही, रोजच हा प्रचार चाललेला आहे आणि मोठ्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होतात। कारण जर भारताचा विकास करायचा असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि आता इथलचे आपले दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार सन्माननीय राहुल शेवाळे साहेबांनाच इथे उमेदवारी का दिलेली आहे, कारण त्यांनी काम केलेलं आहे म्हणून ही सर्व जनता त्यांच्या पाठी आहे। कार्यकर्तेच नव्हतं तर सामान्य लोकसुद्धा आज ह्या रॅलीमध्ये सहभागी होतात। जर तुम्ही दक्षिण मध्य मुंबईचा जर आढावा घेतला तर प्रत्येक रॅली ही सक्सेसफुल झालेली आहे आणि लोक चांगल्या प्रकारे शेवाळे साहेबांना मतदान करण्यासाठी उतरणार आहे। कारण आमचा नाराच आहे 400 पार, मुंबईतल्या नाही तर महाराष्ट्राच्या 45 पार आम्ही सीट करणारच आहोत आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी सभा घेत आहेत आणि एवढा प्रतिसाद चांगला आहे आणि आज अमित शहाजींनी सुद्धा सभा घेतलेली आहे। कारण ह्या सभेमधून आम्ही फक्त भारताचा विकास करतोय की जे मोदीजींनी केलेलं आहे आणि हे विकासाचीच कामे घेऊन आम्ही जनतेच्या पुढे जातोय आणि नक्कीच जनता ह्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणूनच आम्ही एवढ्या उत्साहाने नाही तर पूर्ण भारत म्हणतोय की 400 पार। आज या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार माननीय राहुल शेवाळे साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते जमलेले आहेत। त्यामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अणुशक्तीनगर विधानसभेचे सर्व पदाधिकारी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचा आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही पक्षासाठी आम्ही काम करत आहोत आणि आज या ठिकाणी साहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार आणि विकासाच्या मुद्द्यावर या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्यांचा आदेश समजून आम्ही महाराष्ट्र सैनिक त्याचं पालन करत आहोत आणि या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईमधून महायुतीचा उमेदवार म्हणून राहुल शेवाळे साहेब नक्कीच जिंकतील त्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी आमचे युतीचे उमेदवार आहेत राहुल शेवाळे साहेब। आज तोलाबा नगर या ठिकाणून त्यांचे आता थोड्या वेळात चालू होणार आहे आणि या ठिकाणी 100% महायुतीचा उमेदवार निवडून येणार आम्हाला पुरी गॅरंटी आहे। महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेजी यांची आज पदयात्रा आहे आणि आपण पाहत असाल की दिवसेंदिवस गर्दी वाढते, येणारे लोक, येणारे सहकारी सगळे वाढत आहेत आणि त्यामुळे गर्दी नक्की असणार आहे। एक चांगला सुशिक्षित उमेदवार ज्या मतदारसंघात मिळाला आहे त्याला निवडून आणणं ही प्रत्येकाचं दायित्व आहे असं आम्ही सगळेजण समजतो आणि अशा एका तरुण तडफदार उमेदवाराला संसदेत पाठवणं भविष्याचा विचार करता
आमच्या दक्षिण मध्य मुंबईसाठी एक योग्य उमेदवार पक्षाने दिला आहे आणि आम्हाला सगळ्यांना आदेश आहेत की मोदी साहेबांसाठी नाही तर मोदी या भारत देशासाठी आपल्याला उमेदवार निवडायचा आहे. भारताचं भविष्य या मतदारसंघावरती या येणाऱ्या निवडणुकीत ठरणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तरुण तडफदार उमेदवार मिळेल हे आमचं भाग्य आहे. त्यामुळं आपण पाहिलं की जेव्हा सुरुवात केली आम्ही तेव्हा काही ठराविक लोक होतो आम्ही, पण आज अशी संख्या आहे की थांबायला सांगायला लागते लोकांना, तुम्ही नका येऊ, खूप लोक आहेत या ठिकाणी. त्यामुळं उमेदवार चांगला आहे, सुशिक्षित आहे, सगळ्यांची मनशाही आहे की निवडून आणायचं आहे आणि भारताचं भविष्य घडवायचं आहे. मोदी साहेबांनी आमच्या स्लोगन दिले अब की बार 400 पार, ती पुनरावृत्ती करायची. त्यासाठी ती पूर्णता करण्यासाठी आमचा खासदार निवडून जाणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचे आम्ही सगळे कार्यकर्ते एका दिलाने या ठिकाणी काम करत आहोत. आपण पाहिलं की रॅली आत्ता चालू होईल, सेवासाहेब या ठिकाणी येतील आणि रॅलीची सुरुवात होईल आणि नक्की 4 जूनला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा मला माझ्या हिशोबाने मुंबईमध्ये सगळ्यात हायेस्ट रेकॉर्डने शेवाळेसाहेब जिंकतील. आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्री राहुल शेवाळेसाहेब यांची प्रचाराची फेरी या शाखा क्रमांक प्रभाग क्रमांक 147 या ठिकाणी आहे. आपण पाहताय की आज फक्त संवाद यात्रा भेटीगाठीचा कार्यक्रम आहे, परंतु महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर भारतीय जनता पार्टी तर बरोबर आहेच, त्याचप्रमाणे आता नव्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ह्या 5 पक्षांची जी एकजूट झालेली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने हे सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं आहे की जो विजय शेवाळेसाहेबांचा निश्चित झालेला आहे, परंतु तो विजय आता दैदिप्यमान होणार यामध्ये कुठली शंका राहणार नाही आणि म्हणून आम्हाला खरोखर आनंद आहे. आणि त्याबरोबर मी विभाग प्रमुख म्हणून सर्व पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचं स्वागत करतो आणि त्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. डे 1 पासून प्रचार जोरात आणि जोशात सुरू आहे. सूर्य आपलं काम करतो आहे, सगळी धरती तप्त झालेली आहे आणि चुनावी माहोल पण तापलेला आहे. पण एवढंच आपल्याला सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, 4 जूनला शीतलधारा वाहतील आणि सर्व देशामध्ये थंडावा आणि उल्हास निर्माण होईल, कारण का 4 जूनला संपूर्ण लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि ह्या वेळेला 400 पार मोदीजींचं सरकार पुन्हा एक बार. हे आता योगायोग जे आकडेगणित भविष्यवाणी करतात त्यांना जास्त कळेल आणि भारतीय जनता पार्टी निश्चित रूपाने आणि आमचे मित्रपक्ष महायुती महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये यावेळेला कमळच कमळ आणि आमचा हा धनुष्यबाण, रामाचा धनुष्यबाण हा देखील साथीला तिथे दिल्लीच्या तख्ताला अजून मजबूत करण्यासाठी सुटणार आहे. अब की बार 400 पार ही गर्दीच तुम्हाला सर्व काही सांगून जाते. येणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये अब की बार 400 पार हा नारा दिलेला आहे मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी. हा आज तुम्हाला दक्षिण मध्य मुंबई याच्यामध्ये हा जो महायुतीचा माहोल दिसतोय याच्यावरून तुम्ही समजून द्या की सदर आपले उमेदवार माननीय राहुलजी शेवाळे साहेब हे भरघोस मताने निवडून येतील ह्याची ही पोचपावतीच बोलायला काही हरकत नाही. अणुशक्तीमधून वार्ड क्रमांक 147मधून खूप म्हणजे एकदम जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गर्दीमध्ये आज साहेबांची रॅली निघणार आहे. साहेब त्यांना जिंकलेलेच आहेत, आत्ता फक्त हॅट्रिक त्यांना मारणार आहेत. हॅट्रिक मारलेलीच आहे आणि मी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देते. शेवाळे साहेब आगे बढ़ो, शेवाळे साहेब आगे बढ़ो. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.